स्वामी समर्थ मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो का ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभव आहे त्या गोष्टीमध्येच आपण पूर्णतः उतरा. ज्या ठिकाणी आपल्याला अनुभव नाही त्या ठिकाणी चार हात लांब राहून त्या गोष्टीचा अनुभव किंवा आनंद घेत जा. आता सध्या पावसाचं प्रमाण खूप खूप आहे आणि आमच्या डोलखाम गावामध्ये ढगफुटी प्रमाणात पाऊस झालेला आहे. खूप सारा पाऊस झालेला आहे आणि त्याच दरम्यानमध्ये कल्याणचे काही मुलं धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. पण त्या दोघा तिघांना मुलांना धबधब्याचा अनुभव नव्हता. ते फक्त एक एन्जॉय म्हणून आनंद घेण्यासाठी आपली रील आपलं फोटो चांगलं यावं म्हणून त्या धबधब्याच्या एकदम जवळ गेले. आणि ते पावसाचं प्रमाण एवढं का वाढत गेलं का धबधब्याच्या मधून जो पाणी येत होता तो खूप प्रमाणात आला आणि त्या धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये हे दोन मुलं कुठे गायब झाले कोणालाच माहीत नाही आले. या 2 दिवसानंतर त्यांची बॉडी सापडली आणि त्या बॉडी त्यांची पूर्णपणे मेलेली बॉडी सापडली, पूर्ण ताटलेली बॉडी सापडली. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो का तुम्हाला ज्या ठिकाणी अनुभव हवे त्याच ठिकाणी तुम्ही जा. नाहीतर तुम्ही चार हात लांब राहून पण आनंद आपल्याला घेता येतोय. कुठे फिरायला जात असताना पावसाळ्यामध्ये आपल्या घरच्यांची जिम्मेदारी आपल्या होय, आपल्या भावाची, बहिणीची, आपल्या आईवडिलांची, आपल्या मागं कोणतरी आहे हे सर्व विचार डोक्यामध्ये फिट करून जा. कारण आपल्याला काय झालं तर ते कोणाकडे बघतील, कोणाच्या अपेक्षा ते जगतील, कोणासाठी ते जगतील हे सगळ्यांचा घरच्यांचा विचार करत जा मित्रांनो. आनंद हा पावसामध्ये भिजूनच घेता येत नाही. आनंद घेण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, तिथे जा तुम्ही. पण कुठे गेले तरी ज्या गोष्टीचा अनुभव असेल त्याच ठिकाणी तुम्ही जा. आणि तो अनुभव नसेल तर चार माणसांना तुम्ही विचारा. चार माणसांना विचारल्यानंतर आपला कमीपणा नाही होत. चार माणसाला विचारत जा का बाबा हा पाणी किती खोल आहे, का ही गोष्टीला हात लावू का नको, सर्व काय विचारत जा ना. चार माणसांचा अनुभव घेऊन मग त्या गोष्टीकडं आपण पाऊल टाकत जा. सांगण्याचा